मी पडता पडता वाचले, तो बुडता बुडता वाचला, ती मरता मरता वाचली किंवा ते घसरता घसरता वाचले. अशा प्रकारचे सेंटेन्स तुम्ही बऱ्याचदा मराठीमध्ये तर इझी बोलू शकत असाल, पण गाईज कधी तुम्ही याला इंग्लिशमध्ये बोलण्याचा प्रयत्न केलाय का? बऱ्याच जणांचा आन्सर असेल की बाबा आम्ही प्रयत्न केला पण आम्हाला कळालं नाही की अशा म्हणजे पडता पडता किंवा घसरता घसरता किंवा बुडता बुडता यांच्यासाठी इंग्लिशमध्ये काय यूज करायचं हे आम्हाला समजलं नाही, त्याच्यामुळे सेंटेन्स बनवू शकलो नाही. बरोबर. गाईज आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच प्रकारची सेंटेन्स बघणार आहोत ज्यामध्ये एखादं काम होणारच होतं पण झालं नाही किंवा एखादं काम होता होता राहिलं. अशा प्रकारची जी काही सेंटेन्स असतात तीच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बनवायला शिकणार आहोत. गाईज बघा, अशा प्रकारची जी सेंटेन्स असतात ती बनवताना तुम्हाला पहिल्यांदा लिहायचा असतो सब्जेक्ट. सब्जेक्टच्या नंतर ऑलमोस्ट लिहायचं आहे. ऑलमोस्ट लिहिणे गरजेचं आहे. एखादी गोष्ट होता होता राहिली हे दर्शवण्यासाठी आपल्याला इथे ऑलमोस्टचा यूज करायचा आहे. प्लस वर्बचं तुम्हाला इथे सेकंड फॉर्म घ्यायचा आहे. प्लस ऑब्जेक्ट. स्ट्रक्चर तुमच्या लक्षात आलं. आता इथे जर तुम्ही ऑलमोस्ट काढून टाकलं तर जे काही स्ट्रक्चर राहतं ते राहतं सिंपल पास्ट टेन्सचं स्ट्रक्चर राहतं. म्हणजे जर तुम्हाला सिंपल पास्ट टेन्स जर चांगला जमत असेल किंवा त्याची माहिती चांगल्या प्रकारे असेल तर अशा प्रकारची सेंटेन्स तुम्ही खूप चांगल्या प्रकारे बोलू शकणार आहात. ज्याला फर्स्ट फॉर्म सेकंड फॉर्म माहिती नाही त्यांना ते माहिती करून घेणं गरजेचं आहे. क्लिअर झालं तुम्हाला इथपर्यंत? आता याचंच अजून एका प्रकारे आपण ही सेंटेन्स बनवू शकतो, ते पण स्ट्रक्चर आपण बघूया. पहिल्यांदा सब्जेक्ट ॲज इट इज लिहायचं आहे. त्याच्यानंतर लिहायचं आहे तुम्हाला वॉज किंवा वर प्लस सेव्ड फ्रॉम लिहिणं इथं गरजेचं आहे. कारण एखादं काम होता होता राहिलं किंवा एखादी गोष्ट होता होता राहिली हे दर्शवण्यासाठी आपण इथे सेव्ड फ्रॉमचा यूज केलेला आहे. जसं की पहिल्या स्ट्रक्चरमध्ये आपण ऑलमोस्टचा यूज केला. क्लिअर? म्हणून हे तुम्हाला इथं लिहायचंच आहे. प्लस इथे तुम्हाला वर्बचं ING फॉर्म घ्यायचा आहे. प्लस अदर वर्ड म्हणजेच ऑब्जेक्ट लिहायचा आहे. क्लिअर झालं? या स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला वॉज वरचा यूज माहिती असणं गरजेचं आहे. वॉज केव्हा यूज करायचं, वर केव्हा यूज करायचं हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. जर आपला सब्जेक्ट सिंग्युलर असेल म्हणजेच एकवचनी असेल, ही, सी, इट, राम, श्याम, तिथे तुम्हाला वॉजचा यूज करायचा आहे. आणि जर आपला सब्जेक्ट अनेकवचनी म्हणजेच प्लुरल असेल तर तिथे तुम्हाला वरचा यूज करायचा आहे. वरच्या यूजमध्ये काय येतील? यू, वी, दे, जे काही अनेकवचनी प्लुरल सब्जेक्ट आहे तिथे तुम्हाला वर यूज करायचा आहे. इथपर्यंत क्लिअर झालं. आता आपण या प्रकारची सेंटेन्स बघूया. मी पडता पडता वाचलो. बऱ्याचदा आपण डेली यूज मध्ये हमखास हे सेंटेन्स बोलतच असतो. पडता पडता वाचलो. आता बघा, इथे तुम्हाला पहिल्या स्ट्रक्चर वाईज पण बनवूया आपण आणि सेकंड स्ट्रक्चर वाईज पण बनवूया. पहिल्या स्ट्रक्चर वाईज जर बनवलं, आय ऑलमोस्ट फेल. आय ऑलमोस्ट फेल. फेल का घेतलं? फॉल म्हणजे काय? पडणे. आणि पडण्याचं सेकंड फॉर्म, फॉलचं सेकंड फॉर्म काय आहे? फेल आहे. म्हणून म्हटलं फर्स्ट फॉर्म सेकंड फॉर्म माहिती असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला फर्स्ट फॉर्म सेकंड फॉर्म माहीत नसतील तर गाईज आपल्या चॅनलवरती यावरती भरपूर व्हिडिओज आहेत ते तुम्ही फॉलो करू शकता. हे झालं पहिलं स्ट्रक्चर. सेकंडचं बघा, सिम्पली इथं आपला जो सब्जेक्ट आहे तो सिंग्युलर आहे म्हणजेच एकवचनी आहे म्हणून आपण इथे वॉजचा यूज करणार आहोत. सेंटेन्स, आय वॉज सेव्ड फ्रॉम फॉलिंग. आय वॉज सेव्ड फ्रॉम फॉलिंग. फॉलिंग का घेतलं इथे? कारण वर्बचं आपल्याला ING फॉर्म घ्यायचा आहे म्हणून. आणि सेव्ड फ्रॉम तर इथे घ्यायचंच आहे जसं की आपण पहिल्या स्ट्रक्चरमध्ये किंवा पहिल्या सेंटेन्समध्ये ऑलमोस्ट घेतलं. क्लिअर झालं? आय होप तुम्हाला हे चांगल्या प्रकारे समजत आहे. ते घसरता घसरता वाचले. आता घसरण्याची इंग्लिश काय आहे हे माहिती असणं गरजेचं आहे. घसरण्याची इंग्लिश आहे स्लिप. बरोबर? आणि स्लिपचं सेकंड फॉर्म आहे स्लिप्ड आणि ING फॉर्म स्लीपिंग. क्लिअर? सेंटेन्स बघा पहिल्या स्ट्रक्चर वाईज, दे ऑलमोस्ट स्लिप्ड. दे ऑलमोस्ट स्लिप्ड. इथे आपल्याला सेकंड फॉर्म घ्यायचा आहे स्लिपचं म्हणून स्लिप्ड घेतलं. आता सेकंड स्ट्रक्चर, दे वर सेव्ड फ्रॉम स्लीपिंग.
दे वर सेव्ड फ्रॉम स्लीपिंग. वर का घेतलं? कारण आपला जो सब्जेक्ट आहे तो प्लुरल आहे, म्हणजेच अनेक वचनी आहे, म्हणून आपण इथे वर घेतलं. क्लिअर? ती मीटिंग मध्ये रडता रडता वाचली. सिम्पली पहिलं स्ट्रक्चर आणि सेकंड दोन्ही प्रकारे आपण बनवून बघूया, म्हणजे तुमच्या चांगल्या प्रकारे लक्षात येईल. शी ऑलमोस्ट क्राईड इन द मीटिंग. शी ऑलमोस्ट क्राईड इन द मीटिंग. क्राईड का घेतलं? क्राईचं सेकंड फॉर्म घ्यायचा आहे आपल्याला, बरोबर. आणि इन द मीटिंग हे काय आहे? आपलं ऑब्जेक्ट आहे, म्हणून इथे आपण इन द मीटिंग घेतलं. पहिल्या दोन सेंटेन्स मध्ये ऑब्जेक्ट नव्हता. अशाही प्रकारचे ऑब्जेक्ट नसलेले सेंटेन्स पण असतात आणि असलेले सेंटेन्स पण असतात, म्हणून दोन्ही प्रकारचे सेंटेन्स मी इथे घेत आहे. आता सेकंड स्ट्रक्चर वाईज पण तुम्ही हे सेंटेन्स बनवू शकता. शी वॉज सेव्ड फ्रॉम क्राईंग इन द मीटिंग. शी वॉज सेव्ड फ्रॉम क्राईंग इन द मीटिंग. क्लिअर? नेक्स्ट, तो बुडता बुडता वाचला. ही ऑलमोस्ट ड्रोन्ड. ही ऑलमोस्ट ड्रोन्ड. ड्रोन्ड बुडण्याची इंग्लिश आहे ड्रोन, आणि ड्रोनचं सेकंड फॉर्म आहे ड्रोन्ड, आणि आयएनजी फॉर्म ड्रॉइंग. आता तुम्ही याचं सेकंड स्ट्रक्चर वाईज पण तुम्ही याचं बनवू शकता. नेक्स्ट, ती मरता मरता वाचली. मरण्याची इंग्लिश काय आहे? डाय, आणि डायचं सेकंड फॉर्म डाईड. बनवा. शी ऑलमोस्ट डाईड. शी ऑलमोस्ट डाईड, आणि सेकंड स्ट्रक्चर वाईज शी वॉज सेव्ड फ्रॉम डाईंग. शी वॉज सेव्ड फ्रॉम डाईंग. म्हणजे एखादी गोष्ट होता होता राहिली, ते तर आपल्याला तुम्हाला कळलं. पण गाईज कधी कधी सेंटेन्स असं पण असू शकतं की मी काल रात्री तुला फोन करणारच होतो. म्हणजे एखादी गोष्ट करणार होतो, पण ती गोष्ट काय, ती गोष्ट किंवा ते काम पूर्ण झालेलं नाहीये. म्हणजे सेंटेन्स अशा प्रकारे सुद्धा असू शकतं. सिम्पली बोला, आय ऑलमोस्ट कॉल्ड यू लास्ट नाईट. आय ऑलमोस्ट कॉल्ड यू लास्ट नाईट. आता तुम्हाला लक्षात आलेलं असेल की सेंटेन्स कसे कसे असू शकतात. एखादी काम करता करता वाचली असंही असू शकतं, किंवा ते काम मी करणारच होतो असं पण तुम्ही इथे बोलू शकता. नेक्स्ट, तू चूक करता करता वाचलास. तुम्ही म्हणताय की तू चूक करता करता वाचलास, किंवा तू चूक करणारच होतास असंही असू शकतं. यू ऑलमोस्ट मेड अ मिस्टेक. यू ऑलमोस्ट मेड अ मिस्टेक. सेकंड स्ट्रक्चर वाईज तुम्हाला स्वतः बनवायचं आहे. त्याच्या हातून फोन पडता पडता वाचला. ही ऑलमोस्ट ड्रॉप्ड द फोन. ही ऑलमोस्ट ड्रॉप्ड द फोन. मी एक मोठी चूक करता करता वाचले. आय ऑलमोस्ट मेड अ बिग मिस्टेक. आय ऑलमोस्ट मेड अ बिग मिस्टेक. तिची बस चुकता चुकता वाचली, किंवा तिची बस चुकणारच होती असंही तुम्ही याला बोलू शकता. सिम्पली, शी ऑलमोस्ट मिस्ड द बस. शी ऑलमोस्ट मिस्ड द बस, म्हणजे तिची बस चुकता चुकता वाचली. याला तुम्ही असंही बोलू शकता, शी वॉज सेव्ड फ्रॉम मिसिंग द बस असंही याला तुम्ही बोलू शकता. आपण रस्ता चुकता चुकता वाचलो. वी ऑलमोस्ट लॉस्ट आवर वे. वी ऑलमोस्ट लॉस्ट आवर वे, म्हणजे आपला रस्ता चुकणारच होता पण चुकला नाही, म्हणजे वाचलो आपण तिथे. तो भिंतीवर आदळता आदळता वाचला, किंवा तो भिंतीवरती आदळणारच होता. ही ऑलमोस्ट हिट द वॉल. ही ऑलमोस्ट हिट द वॉल. हिटचं फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म सेम आहेत. हिट हिट हिट, म्हणून आपण इथे हिटच घेतलेला आहे. कारचा अपघात होता होता वाचला. द कार ऑलमोस्ट क्रॅश्ड. द कार ऑलमोस्ट क्रॅश्ड. आय होप गाईज आता जर तुम्हाला अशा प्रकारची सेंटेन्स डेली यूज मध्ये बोलावी लागली, किंवा कधीही बोलावी लागली, तरी ते तुम्ही इझिली बोलू शकणार आहात. आणि अशा प्रकारची सेंटेन्स तुम्ही खूप चांगल्या प्रकारे डेली यूज मध्ये यूज सुद्धा करू शकणार आहात. गाईज, व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.